एक मूठभर मोहरा दिल्या आणि त्या मोहरा गेल्यानंतर तुकाराम महाराजाला कळलं की जिजाबाईने रुक्मिणी कोणून मोहरा आणल्यात. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले जिजाबाई तो चांगलं केलं नाही. अगं देव आपल्या हातात आलेला तो त्या मोहरा घेऊन तू मेंदी झालीस, हे तो चांगलं केलं नाही, घ्यायला नाही पाहिजे पात्यापासून घेतल्या विठाला विठाला. महाराज सांगतात की आपले बुद्धी भरमिष्ट झाले, अधोगतीला का चालले. महाराज सांगतात ईशाचे समा सुख बेगडाची भावली, आबळाची सावली जाईन रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मुर्ग जळवत जाईन रया. ह्या ईशामध्ये आपलं मन गुरपटल्यामुळे आपल्याला भक्ती ही आठवत नाही, देव आठवत नाही, घर आठवत नाही. ईशा म्हणून मी मागा सांगून गेलो ईशेचा पडी पाडू. आता महाराज सांगतात की ही बुद्धी आपली भरमिष्ट झाली. पण तुकाराम महाराजाकडे काय साधं केले म्हणले महाराज आम्हाला काय सुसानावं अर्ध आयुष्य गेलं तरी भक्तीच कळाना, का कळाना. मग महाराज सांगतात बाबा तुमचं वर्म चुकलं हे अभंगाच्या प्रथम करणं वाटत तुकाराम महाराज सांगतात की हा जीव अख्खा आयुष्य गेलं. पण महाराज सांगतात सगळे मिळा सगळी धुंडली पण कुठं सुख मला मिळालं नाही. का मिळालं नाही तर वर्म चुकलं. महाराज म्हणतात अरे बाबा ही जीव भक्ती करतो, तुम्ही आम्ही भक्ती करतो, आम्ही भक्ती करतो, मग आपल्याला काहीतरी त्या देवाची अनुभूती यायला पाहिजे का नको, का थोडी तरी अनुभूती यायला पाहिजे. महाराज सांगतात की तुम्ही रात्र दिवस भक्ती केली तरी तुम्हाला अनुभव येणार नाही. का येणार नाही? भक्ती चुकते का? नाही, भक्ती चुकत नाही. मग अनुभव काय येत नाही? ज्ञानेश्वर महाराजाकडे जा, माऊली काय सांगतात मन मार्ग गेला तो तेथेच्या मुकला हरी पाठ स्थिरावला तोची धन्य. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अरे मनाने आपण भक्ती करतो त्यामुळे त्याचं सफळ होत नाही. आधी संसार सफळ झाला गे माय देखील पायी ठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ह्या मनाच्या मार्गाने आपण भक्ती करतो, ह्या जसं मन म्हणीन त्या मार्गाने आपण चालतो, त्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगायची पाळी येते. तुकाराम महाराज म्हणतात हे सांगतात की तुमचं वर्म चुकलं. सुख वाटे याची ठाई. तुम्हाला सुखच पाहिजे असेल
तुम्ही रात न दिवस पळाल कुठं मिळू शकत नाही. फक्त एकाच ठाई संताच्याच ठिकाणी तुम्हाला सुख मिळेल. मग संताच्या ठाई सुख मिळेल, मग त्या संतासाठी काय करावं लागेल? महाराज सांगतात, तनो मनो जे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. अरे तुम्ही भक्ती करायची असेल तर तनाने करावं लागते, मनाने करावं लागते, ध्यानाने करावं लागते. महाराज सांगतात, एका इंद्रिय आपल्या एक जीवनाचा पार्ट एकीकडे गेला तरी भक्ती होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, तनो मनो जिवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. अगरबत्ता करून भक्ती करा. तुका एकनाथ महाराज सांगतात, नको नको मान नको अभिमान, सोड मी तो पणा तोची सुखी. मला मान नको, अपमान केला तरी नको. तुकाराम महाराज सांगतात, एकनाथ महाराज सांगतात की मला ह्याची गरज नाही, ह्याच्या पलीकडे मी गेलोय. आणि ज्या वेळेस ही पब्लिक आहे, ज्या वेळेस ही जनता आहे, ज्या वेळेस त्या एखाद्या माणसाला वेडा म्हणत नाहीत, तोपर्यंत त्याची भक्ती सफळ होत नसते. भक्ती महाराज सांगतात की भक्ती करायची असेल तर प्रेम पाहिजे. प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाचून, अर्थाविना पोती वाचून, तिला नाक नसन तर प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाचू नय. त्याच्या पुढे जाऊन एकनाथ महाराज सांगतात, भक्ती विना पशु कशा अशी वाढलाय, सटविने कैसा नेला नाही, हरिमुखे गाता हळपले चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हा पशु म्हणजे मनुष्य भक्ती ना केल्यामुळं कशासाठी वाढा एकनाथ महाराज सांगतात. त्याच्या पुढचं सांगायचं तर हे माझे सुद्धा डेअरिंग नाही. महाराजांनी शिव्या दिल्या, महाराजांनी शिव्या दिल्या. त्याच्या पुढचं वाक्य मी बोलत नाही. विठ्ठल महाराज सांगतात, सुख वाटे याची ठाई. याची म्हणजे सुख वाटे याची ठाई, बहु पाये संताच्या. बहु म्हणजे किती, आबाळ किती मोठं आहे हे जो वर्णन करता येत नाही. महाराज सांगतात, आबाळ किती, समुद्र किती खोल आहे हे जो वर्णन करता येत नाही. सुख वाटे याची ठाई, बहु पाये संताच्या. ह्या संताच्या पायापंदी किती सुख आहे महाराज म्हणतात, मी सांगू शकत नाही किती सुख आहे.
ही ह्याचा अंत नाही की या संताला, मग या संताकडे जाण्यासाठी आपल्याला एक वाटाड्या शोधावा लागतो. ते वाटाड्या कोण असतो? ते आपला गुरु असतात. आदरणीय ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा हे आमचे गुरुबंधू आहे, हे आमचे माता आहेत, हे आमचे पिता आहेत. गुरु माता, गुरु पिता, बहीण बंधू चलता कृष्ण माझा. कातात कानीचे पेरिले डोळा ते उगवले, यापक भरले तोची हरी. गुरु कानाने पेरणी करीत असतो, ते डोळ्यात उगवत असतं. यापक भरले तोची हरी. ईश्वरचे माझे घर, ऐसी मती जाची थिर. किंबहुना चराचरा पूर्ण झाला. ज्या ज्ञानेश्वर महाराजाला ईश्वर आपल्या घरासारखं वाटत होतं, कवा वाटत होतं? भेदभाव करून, तुमची आमची टीका करून, आपण दुसऱ्याची टीका करण्या अगोदर आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये 100 वेळा विचार करायचा असतो. आपण किती योग्य आहेत. आपण ह्यांची टीका करतो, त्यांची टीका, आपल्याला काही अधिकार नाही. कोणाच्या जीवाचा ना गडो मच्छर. तुकाराम महाराज सांगतात, अरे ही जे जे दृष्टी देशे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. सर्व हृदय तैसा हृदयामध्ये मी रामो. असता सर्व सुखाशी रामो. भ्रांती सिकामो ईशावरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व हृदयामध्ये राम आहे. सर्व हृदया सर्वांमध्ये भगवंत तुम्ही पहा. दुसरे तुझं आहे तुझं पाशी, परी तो जागा चुकलासी. अरे देव कुठं पाहणार? कुठे शोधिशी रामेश्वर, कुठं शोधिशी काशी. हृदयामध्ये भगवंत राहिला, हृदयामध्ये उपाशी. कुठं राम शोधणार तुम्ही? कुठे काशी शोधणार? पर ह्या आपण भक्ती करीत असताना महाराज सांगतात, एक आपल्याला गुरु करावं लागेल. ते गुरुच्या चरणावर आपल्याला लीन व्हावं लागेल. तन मनाने त्याची सेवा करावं लागेल, तेव्हा आपला उद्धार होतो. थोडक्यात सांगायचं मला टाइम नाही. अखंड नामदेवराया भगवंताच्या चरणापाशी राहिले, पण त्यांना भगवंत कळाला नाही. गुरुविना अनुभव कैसा कळे. तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त, बुजविन हित कोण सांगे. महाराज सांगतात, सुख वाटे याची टाई बहु पायी संताच्या. मनोहनी केला वास, नाही नास या ठाया. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, असे गायनचार्य सम्राट संघ असल्यानंतर कसला बी कीर्तनकार उड्या मारेन ठेवला.
महाराज सांगतात की म्हणून या केला वास नाही नास या ठाई. म्या सगळं शास्त्र तपासलं, सगळं जग धुंडलं, सगळ्याचा अभ्यास केला, पण कुठं सुख नाही. फक्त कुठं सुख आहे? म्हणून या केला वास, ह्या संताचा मी वास केला, त्याच्या चरणाचा आधार घेतला आणि मी पुढं चाललो. विठाला 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 विठाला. आजकाल परिस्थिती काय झाली? भगवान तर राहिला पूर्वीकडे, आपण चाललो पश्चिमेकडे, म्हणून त्याच्यामुळे आपला मेळ बसाना. झालंय का आज कुणाचा कुणाशी पटाना? एकदा असं झालं, सासूनाची भांडणं लागली आणि भांडणं लागल्यानंतर जुना काळ होता, आता लाईट आहे किंवा बॅटरी, पहिली ते काय म्हणते खंदील होता. आता भांडणं लागल्यानंतर सासूनाची भांडणं लागली. ही म्हणते तुम्हाला काय कळत नाही, सून म्हणते, सासू म्हणते तू मागून येऊन तिकाट झाली. यांची अशी कलांडण भांडणं लागली. म्हातारीला राग आला, उठली, ती खंदील घेतला की चालू लागली. अहो म्हणले आजीबाई तुम्ही चाललात कुठं सासूबाई? अहो म्हणले मी जीव द्यायला चालले, जीव द्यायला म्हणले. आता मला जगायचं नको. काय तू रोज मांडती, मला जीवन ही जगायचं नाही, मी चालले जीव द्यायला. अहो म्हणले ती खंदील कशाला? अहो म्हणले इचू काटायचा. विठाला विठाला. जीव आहे एवढा सोपा नाही. 1 इंचू चावल्यावर 1000 वेदना होत असतात. 1 इंचू चावल्यावर जेवढ्या वेदना होत असतात, त्यावेळेस मरताना 1000 इंचू चावल्या इतक्या वेदना होत असतात. म्हणून कोणाला ना दुखी होता, कुणाची निंदा ना करता, कुणाला तुच्छ ना समजता, सर्व भगवंताची रूप आहेत असं म्हणून जीवन आपलं जगाय पाहिजे. ठाला झाली परिस्थिती काय? आज प्रेम राहिलं नाही. पहिले 10-15 माणसे एका घरामध्ये राहत होती, पर आजकाल 2 भावाचा जमाना. बरं ठीक आहे, भावाचा नका का जमाना, मायलेकाचा तर जमाय पाहिजे का नाही? मायलेकराचा सुद्धा जमाना. मायलेकराचा नका का जमाना, मायलेकीचा तरी जमाय पाहिजे. मायलेकीचा सुद्धा जमाना. का का जमाना? प्रेम राहिलं नाही. पहिली एखाद्या माणसाने गाडी घेतली तर 1000 लोक ती गाडी पाहायला येत होते. आज तुमची मोठी 4 व्हीलर घ्या, नाही तर मर्चडी घ्या, कुणी डोकून सुद्धा बघत नाही. का बघत नाही? प्रेम राहिलं नाही. प्रेम राहिलं नाही. त्या एक साधकाने काय केलं, ते गाडी घेतली होती, बघायला आला. अरे ह्यांनी गाडी घेतली, आपली मोटरसायकल होती, मोठी बी गाडी नव्हती, मोटरसायकल पण त्या काळातली, जुन्या काळातली, ती बघाय आला आणि त्यांनी पाहिली गाडी. व्हायला काय गाडी म्हणला. हे त्या माणसाने आपला असं रेस केली की हे बी आपला व्हायला म्हणला लयच गाडी भारी. ह्यांनी गाडी पाहिली, पर काय असतं ज्ञानेश्वर मला सांगतात, डोळा लागते खेळू देखुजे त्याची स्वप्नी. आपण दिवसभर जे चिंतन करीत असतो ती आपला झोप लागली की ती स्वप्नात येत असतं, अशी माऊली सांगतात. मग त्या साधकाने काय केलं, ती गाडी चालवलेली बघितली, अशी रेस केलेली बघितली. आता गावाकडे मंदिर असतात, मंदिर असल्यामुळे तो गेला झोपायला, गोधडी हातरायला घेतली, झोपायला गेला मंदिरात. आणि त्याचे मित्र होते. आता झोपल्यानंतर त्याने हातरून टाकलं, झोपला. त्याला स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर आयला म्हणला काय गाडी व भारी, मारतोय किक मारतोय किक मारतोय किक, आखी गोदाडी फाडून टाकली. अरे ती दुसरा मित्र म्हणतो, हे अरे काय करतो तू बावळाटा? हे म्हणला थांब, गाडी चालू होती, गाडी चालू होती. आता ऍक्च्युली ती गाडी आहे का? महाराज म्हणतात असं का झालं? ज्ञाना विना नासले बुद्धी भेदासी आले. अरे ज्ञान नसल्यामुळं तुमचा आमचा नाश झालेला आहे. तरी आपला मीपणा जायना, अहंकार जायना आणि ही द्वैत जायना. ह्या भगवंताचा ज्यावेळेस साक्षात्कार ह्या जीवाला होईल तेव्हा ही मनुष्य जन्म स्थिर होत असतो. आणि 1000 दिवस आपण 100 वर्ष बी भक्ती केली त्याचा तपास लागणार नाही. का? ही मन आपलं थिर नाही. जोपर्यंत ही मन थिर होत नाही, रात्न तिरमेना संगमेना ना तिरते भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगता सुख वाटे याची टाई बहुपाई संदाच्या मनाने केला वासा नाही नास या टाया. महाराज सांगतात ह्या ठिकाणी नाश नाही,
व मला आता हालचाल करायची गरज नाही व चिंता करायची गरज नाही का इथं मुबलक सुख मुबलक समाधान या अभंगाच्या तृतीय चरणा सांगतात. निवारेली चिंता मला आता चिंता करायची गरज नाही व हालचाल करायची गरज नाही का ना करावे हालचाली निवारली चिंताय. महाराज सांगतात की माझी चिंता वारली निवारली माझी सगळी संपली मला ह्याची काही गरज नाही. तुका म्हणे ना करावे हालचाली निवारली चिंता आहे म्हणून या केला वास नाही नास या ठाई विठोबार कुमारी
करावी हाली चाली निवारली चिंताय मनोने केला वास नाही नाश आटाय सर्व ठिकाणी नाश होणारे उपजेते नाशे नाशे ते पुनरभिदिशा महाराज सांगतात जे उपजलंय ह्याचा नाश होणार आहे हे राहणार नाही आज दिसतंय उद्या रात नसतं शिर्यार ही राहणार नाही शोक करीत बसू नाही अति माझं रोपलंय सुंदर आहे आणि ह्याचा मी फार निगा राखीन आज मेला पंजा मेला बाप मसनात गेला देखत देखत नातो पंतो ते तैसा झाला अरे किती दिवसाचा आयुष्य हे वर्षाची एक गणना तयामध्ये दुःख व्यतना तुम्ही आठवा मधुसूदना राम राम स्मरादी शत म्हणजे 100 वर्षाचा आयुष्य सरासरी जगला तर 100 वर्ष जगत असतो 100 मधलं 50% झोपीमध्ये जात असतं 50% झोपीत गेल्यानंतर राहिलं आपल्याला आयुष्य किती बापा 100 मधलं 50 गेलं 50 राहिलं 50 मधलं 10-15 वर्षे बालपणात जात असतं आणि 10 वर्षे 15 वर्षे म्हातारपणात जात असतं मग राहिलेलं आयुष्य 15-30 वर्षाची आपलं ही जवानी असती ही महाराज सांगतात ही रात नसतं तुम्ही काही करा म्हणून महाराज सांगतात की बाबा मरणाचे कार्य नाही आठवण सोहिताचा धन लोभया प्रत्येक जीवाने रात्र दिवस तो प्रत्येक काहीतरी भक्ती करतो तळमळ पाहिजे साधू संता आदर पाहिजे आणि त्यांची भक्ती करायची म्हणल्यावर ज्ञान पाहिजे परंतु भक्ती करीत असताना आपल्या ह्या जीवाची लाही व्हायला पाहिजे कशी व्हायला पाहिजे तुकाराम महाराजा ज्यावेळेस समुद्रामधला एखादा मासा बाहेर उन्हात टाकल्या त्याची किती जीवना वेगळी मासळी 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 जीवना वेगळी जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तैशी झाली माझ्या जेव्हा केव्हा बेसी रे विठ्ठला अशी भगवंताची श्रद्धा पाहिजे कंठे प्रेम दाटे नेर लोटे हृदय प्रगटे नाम रूप डोळ्यामधून खळाखळा आपण या भगवंताची सेवा करीत असताना कधी या भगवंतासाठी दत्त महाराजांसाठी आपण रडत का एखादा अभंग आपल्याला पाठ नाही झाला आपण त्या अभंग पाठ नाही झाले मग कधी त्याचा शोक केला का नाही केला आपण अजून त्या कसालाच उतारलेला नाहीत वरपंग आहेत आपण बाह्य रंगात चालतो आतला रंग उस डोंगा परी रसनय डोंगा काय भुलला अशी वरल्या रंगा चोका डोंगा परी भावनय डोंगा काय भुलला अशी वरल्या रंगा अरे कमान डोंगी परी तीर नाही डोंगा काय बोलला शिवरल्या रंगा वरचा रंग पाहू नका ही शुद्ध कपडे आतला रंग पा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देव काय पाहत असतो तोर प्रेमाचा भुके